नमस्कार, रोखोकमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। सवर्णांना, त्यातल्या सुद्धा दुर्बल सवर्णांना आर्थिकदृष्ट्या आरक्षण देण्यासाठीचं विधेयक राज्यसभेमध्ये काल संमत झालं। आता यावर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीची वाट पाहिली जाते। या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवा तर्क लढवत आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण देणं म्हणजेच आयकर भरणाऱ्यांना आरक्षण देणं असा दावा केलाय। अजित पवारांचा हा दावा नक्की कोणत्या तथ्यावर आधारित आहे? अजित पवारांना असा दावा करावासा का वाटतो? आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना आरक्षण देणं म्हणजेच अजित पवार आणि त्यांच्या पक्षाच्या साठीची हक्काची मतपेढी हरवण्याची शक्यता आहे का? आणि त्याचबरोबर अशा प्रकारच्या आरक्षणाची रचना ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी चिंतेची घटना आहे का? इतकंच नाही तर मुळात आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण याचा अर्थ खरोखरच आयकर भरणाऱ्यांना आरक्षण असा होतो का? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा आजच्या रोखोक कार्यक्रमात आरक्षणाचा राष्ट्रवादी पॅटर्न। या संदर्भातली चर्चा सुरू करण्यापूर्वी आपण बाईटच्या माध्यमातून अर्थात बोललेल्या वक्तव्यांच्या माध्यमातून हा विषय कुठे कसा सुरू झाला याचा तपशील जाणून घेणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं परिवर्तन यात्रा महाराष्ट्रात सुरू केली गेली आहे आणि त्यातून विद्यमान राज्य सरकारला बदलून तिथं परिवर्तन घडवण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसनं व्यक्त केलाय। या निमित्तानं महाड इथं झालेल्या सभेत बोलताना अजित पवार यांनी मागास आर्थिक स्वरूपातलं आरक्षण देणं अर्थात सवर्णांना आरक्षण देण्याच्या संदर्भातल्या विधेयकावर आपलं चिंतन व्यक्त केलं। परवा निवडणूक आता 3 का 7 मार्चला आचारसंहिता लागणार आहे। बरोबर 2 महिन्यांनी आचारसंहिता लागणार आहे आणि देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं काय की 10% आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आम्ही आरक्षण दिलं। आर्थिकदृष्ट्या मागासलेले जे कोणी असेल त्यांना आरक्षण दिलं। तुम्हाला माहिती आहे सवर्णांना 8 लाखापर्यंतची मर्यादा। ज्या माणसाला महिन्याला 66,666 रुपये मिळतात महिन्याला त्यांना आरक्षण दिलेलं आहे। वर्षाला 8 लाख। अरे ज्याला 1,500-2,000 रुपये महिन्याला मिळतात त्याला काय दिलं? आरक्षण द्यायचं होतं, तुमची दानत होती तर गरीबाला द्यायचं होतं। तुम्ही गरीबाचा काय विचार केला? 8 लाख रुपये वर्षाला उत्पन्न घेणारा माणूस इन्कम टॅक्स भरतो की नाही? मग इन्कम टॅक्स भरणाऱ्याला आरक्षण आणि जो दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी त्याची चूल पेटते, दुष्काळ पडल्यानंतर त्या शेतकऱ्याला स्वतःचं कुटुंब जगवता येत नाही, अशा प्रकारच्या गरीबाला मात्र वाटाण्याची अक्षता। अरे कुठली नीती तुम्ही वापरताय? आरक्षणाच्या संदर्भातल्या वादात अजित पवारांनी आपला तर्क स्वतःच्या अशा आकलनानं मांडला आहे। मात्र या संपूर्ण विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काय भूमिका आहे ती आपण जाणून घेणार आहोत। सामान्य वर्ग के गरीबों को 10% आरक्षण पर मोहर लगाकर सबका साथ सबका विकास के मंत्र को और मजबूत करने का काम किया गया है। तर या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत महेश तपासे, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस, केशव उपाध्ये, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी, विनोद पाटील, मराठा आरक्षणाच्या संदर्भातले याचिकाकर्ते, अजित अभ्यंकर, नेते माकप आणि बंधुराज लोणे, आरक्षणाचे अभ्यासक। आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत। चर्चेची सुरुवात स्वाभाविकपणे आपण महेश तपासे यांच्याकडून करतो आहोत। महेशजी, धन्यवाद, आपण या चर्चेत सहभागी झालात। आज ज्या पद्धतीनं आर्थिक आरक्षण
किंवा आर्थिक दृष्ट्या मागास सवर्णांना दिल्या जाणाऱ्या आरक्षणाच्या संदर्भात अजित पवारांनी जी भूमिका घेतली त्यामागे निश्चित काय आहे, मानसिकता आणि विचार या दोन्ही गोष्टी सांगा. सगळ्याच मान्यवरांना या निमित्तानं मी एक छोटीशी विनंती करतो, कृपया वेळेची मर्यादा आपल्याला पाळायची असल्यानं नेमकं, मोजकं आणि थेट बोलूयात. या ठिकाणी खुल्या वर्गातल्या लोकांना 10% आरक्षण हे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मोदी सरकारने मंजूर करून घेतलेले आणि ते राष्ट्रपतीच्या सह्यासाठी ते देखील त्या ठिकाणी रवाना झालेलं आहे. आता नेमकं खुल्या वर्गातल्या मागासलेपणा आणि त्याचा आर्थिक निकष हा कसा ठरवला जातो हा प्रश्न आहे. जे सुरुवातीला आम्ही वर्तमान पेपरमध्ये वाचलं किंवा वेगवेगळ्या डिबेट्समध्ये वाचलं त्याच्यात असं झालं की 8 लाखाची उत्पन्नाची मर्यादा. आता 8 लाख ज्या कुटुंबाचं उत्पन्न आहे, आता कुटुंब म्हणजे काय, एक कुटुंब म्हणजे नवरा बायको हे कुटुंब किंवा त्याच्या 18 वर्षाच्या आतमधली मुलं की 18 वर्ष झाल्यानंतरची मुलं हे की त्या कुटुंबामध्ये पकडली जात नाही हे आपल्याला माहिती आहे. शासनामध्ये वेगवेगळे नियम आहे आणि जर ती 8 लाखाची मर्यादा असेल मग स्वाभाविक त्या कुटुंबाचं उत्पन्न म्हणजे 18 वर्षाच्या वयाची आतली ज्याची मुलं असतील आणि नवरा बायको दोन्ही कमवते असं एक युनिट आपण पकडलं तर साधारणपणे त्या कुटुंबाचं उत्पन्न हे 66,000 रुपयाच्या आसपास दर महिन्याला जातं. मग 66,000 ज्या महिन्याचं ज्या कुटुंबाचं महिन्याचं उत्पन्न आहे तो स्वाभाविकरित्या टॅक्स करत म्हणजे टॅक्स भरणाऱ्या कुटुंबामध्ये किंवा टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीमध्ये त्याची नोंद असते. आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की ह्या देशातल्या दीनदुबळ्याला सर्व वर्गातल्या लोकांना आरक्षण हे देत असताना आर्थिक मागासलेल्यापणा त्याचा तपासला पाहिजे. आणि ही मागणी आज जरी ही आजची आमची मागणी नाही, म्हणजे मागच्या उपमुख्यमंत्रीच्या काळामध्ये अजित पवारांची जर तुम्ही भाषणं ऐकली असती त्याच्यामध्ये त्यांनी खुलेआम सांगितलं आहे की आर्थिक निकषावर ह्या देशामध्ये तुम्ही आरक्षण लागू करा. आता केंद्रातल्या शासनाने भाजप सरकारने हे आरक्षण लागू केलं. आता येणाऱ्या काळामध्ये त्याचा रूल्स कसे बनतील, तो आर्थिक निकष कसा त्या ठिकाणी निश्चित केला जाईल हे पाहण्याची गरज आहे. पण मला असं वाटतं सध्याचा आरक्षणाचा हा जो गौड बंगाल आहे हा केवळ आणि केवळ फक्त निवडणूक समोर ठेवून आता जल्दबाजीने केलेला आहे. त्यांना करायचाच होता तर 4 वर्षाचा कालावधी ते थांबण्याची आवश्यकता नव्हती. अगदी. आपण आपल्यासोबत अजित अभ्यंकर आहेत. अजितराव, अजित पवार म्हणजे दुसऱ्या अजित यांच्याविषयी तुमच्याकडून मत अपेक्षित आहे. अजित पवारांनी ज्या आकलनाच्या आधारे ही भूमिका घेतली आणि महेश तपासे यांनी ती थोडी जास्त विशद करून सांगितली, त्यात एक वक्तव्य महेश तपासेंकडून झालं ते नोंद घेण्यासारखं आहे की उपमुख्यमंत्री पदाच्या काळात सुद्धा अजित पवारांनी आर्थिक निकषावर आरक्षण असावं अशी भूमिका घेतली होती. मात्र प्राप्त परिस्थितीत अजित पवार जी भूमिका मांडतायत ती न्यायोचित वाटते का आणि खरंच तशा पद्धतीची ती आहे का? महेश तपासेंना काही खुलासा करायचा आहे. महेश प्रसादजी, मला एवढं म्हणायचं आहे की ह्या ठिकाणी अजित पवारांच्या आजच्या भाषणावर त्यांनी म्हटलं की इन्कम टॅक्स भरणाऱ्याला तुम्ही आर्थिक मागासलेला म्हणणार का हा त्यांचा प्रश्न आहे. आर्थिक नकाशावर आरक्षण देऊ नका असं ते कुठेही म्हटलेलं नाही आहे. आज ज्या कुटुंबाचं 66,000 रुपये इन्कम आहे तो त्या ह्याच्यामध्ये मर्यादेमध्ये बसतो का हा प्रश्न. अगदी. त्यांचं म्हणणं होतं ज्याला 1,500, 2,000, 3,000, 5,000 ज्याचं उत्पन्न असेल त्याला निश्चितपणे आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. अगदी. अजित अभ्यंकर, आपण बोला, कारण आत्ताच्या निकषांमध्ये 8 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असं म्हटलं गेलेलं आहे. तेव्हा तुम्ही सांगा, कम्युनिस्टांना समाजातल्या सर्व घटकांमध्ये आणि त्यात सुद्धा खास करून श्रमिक वर्गांमध्ये काम करण्याचा सर्वाधिक अनुभव असल्याचा दावा असतो. हे पहा, असं आहे की अजित पवारांचं जे स्टेटमेंट आहे त्याची चिरफाड करत बसणं हा काय आपल्या चर्चेचा हेतू असू शकत नाही. महेश तपासे यांनी जे स्पष्टीकरण केलेलं आहे त्या स्पष्टीकरणाच्या आधारेच आपण चर्चा करावी, ते जास्त फेअर होईल. आता प्रश्न असा आहे की इन्कम टॅक्स भरतो का भरत नाही हा निकष लावणं हे अतिशय चुकीचं आहे. याचं कारण इन्कम टॅक्स हा इंडिव्हिज्युअल असतो, हा व्यक्तीच्या उत्पन्नावरती असतो आणि 8 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न हे कुटुंबाचं आहे. आता व्यक्तीचं उत्पन्न 2.5 लाख रुपये आणि कुटुंबाचं उत्पन्न 8 लाख रुपये या दोन्ही गोष्टी एकच नव्हेत. तेव्हा हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, इन्कम टॅक्स भरण्याची ते कनेक्ट करणं म्हणजे याच्या पुढच्या काळात इन्कम टॅक्स न भरण्याचा प्रयत्न करा असा एक संदेश दिल्यासारखं पण होईल. त्यामुळे इन्कम टॅक्स पेईंग ही त्याची कुठली क्रायटेरिया त्या मागासलेपणाचं ठरवणं हे मला अजिबात योग्य वाटत नाही. कारण इथं अतिशय
बडे श्रीमंत व्यापारी तर मुख्यतः इन्कम टॅक्स भरण्याच्या भानगडीत पडतच नाहीत, भरला तर अगदी नॉमिनल भरतात. तेव्हा त्याच्यामुळे हे इन्कम टॅक्सची चर्चा त्याच्यामध्ये आणणं हे अतिशय अयोग्य आहे. कृपा करून ती आपण बाद करून टाकूया. आता प्रश्न असा आहे की इन्कम हे 8 लाख रुपयाचं जे आहे, म्हणजे महिन्याला काय 66,000 रुपये वॉटेवर, त्याचा क्रीमी लेअर, आता आपण क्रीमी लेअरचा थोडक्यात विचार. आता ओबीसी मध्ये क्रीमी लेअरची जी व्याख्या आहे ती आपण कुठेतरी इथं त्याचा विचार केला पाहिजे. आता क्रीमी लेअरची व्याख्या करताना कुटुंबाचं जर उत्पन्न धरायचं असेल टोटल, आणि घरामध्ये जर 2 माणसं मिळवत असतील, तर याचा अर्थ त्यांचं प्रत्येकी महिन्याचं उत्पन्न 30,000 रुपये जर असेल तर काय समजायचं. तर माझ्या मते याच्यामध्ये थोडा फ्युचरिस्टिक विचार करणं सुद्धा आवश्यक आहे. तुम्ही आज तरतूद करताय, ही आज तरतूद केल्यानंतर त्याच्यामध्ये प्रत्यक्षात अंमलात यायला कोणतरी ऑब्जेक्शन घेतील, त्याच्याबद्दल काहीतरी होईल, ते सगळं लक्षात घेता. आणि हे निवडणुकीचा जुमला, याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. म्हणजे तो काही माझ्या मते हा चर्चेचा विषय नाही. हा निवडणूक जुमला आहे, याचा हा चर्चेच्या पलीकडचा मुद्दा, हे गृहीत आहे. म्हणजे केशव उपाध्याय यांच्याकडून आपण घेऊ. मात्र तुमच्या बोलण्यामध्ये आम्हाला 2 मुद्दे समोर आलेले आहेत जे प्रेक्षकांपर्यंत आपण पुन्हा एकदा पोहोचवू. नंबर 1, तुमचं म्हणणं असं आहे की आर्थिक निकषावर दिल्या गेलेल्या आरक्षणाला इन्कम टॅक्सशी जोडू नका, आणि कौटुंबिक उत्पन्न आणि व्यक्तिगत उत्पन्न या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. आपण आता बंधुराज लोणे यांना पुढचा प्रश्न विचारतोय. बंधुराज, मुळात निकष काय असतील आणि आत्ताचे निकष कोणते, कुठले, यावर एक प्रश्नचिन्ह महेश तपासेंच्या चर्चेतून आलं. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, आत्ताच्या घडीला आर्थिकदृष्ट्या मागासांना आणि त्यात सुद्धा आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण देत असताना जे निकष लागले ते नवे निकष आहेत का, ते यापूर्वीपासून या देशात अंमलात आणले जातात? हे निकष काही नवीन नाही आहेत. मंडल कमिशन जेव्हा 80च्या दशकात आलं आणि व्ही.पी. सिंग सरकारने ते लागू केलं तेव्हापासूनचे हे निकष आहेत. आणि मंडल कमिशननी देशव्यापी सर्वे करून, अतिशय सखोल सर्वे करून हे निकष ठरवले होते. त्यामुळे मोदी सरकारने काहीतरी नवीन मांडलेलं आहे असं आपल्याला यावेळी तरी म्हणता येणार नाही. आणि दुसरं असं की अजित पवार थोडीशी तांत्रिक चूक करतायत. 8 लाखापर्यंत ज्यांना तुम्ही देताय, म्हणजे इन्कम टॅक्स भरणाऱ्याला आरक्षण का देतात असा त्यांचा सवाल आहे. पण ते 8 लाखापर्यंत म्हणजे त्याच्या आधीचे सगळे गरीब जे आहेत ते त्या आरक्षणाला पात्र ठरणार आहेत. त्यामुळे अजित पवारांचा हा जो मुद्दा होता तो मला वाटतं तो गैरलागू आहे, किंवा ते तांत्रिकदृष्ट्या त्यांना ते नीट आकलन झालं नसावं. 8 लाखापर्यंतचे सगळेच गरीब आरक्षणाला पात्र ठरणार आहेत. त्यामुळे ते इन्कम टॅक्स भरतात की नाही भरतात हा तसा गैरलागू मुद्दा आहे. आणि यापूर्वीसुद्धा आर्थिक सवलती ज्या मिळत होत्या, EBCची सवलत असेल किंवा ज्याला आपण क्रीमी लेअर असं म्हणतो, हे क्रीमी लेअरचं तत्त्व जे आहे ते अनेक वर्ष, खास करून महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून ते सुरू आहे. त्यामुळे ते काय त्याच्यात काहीतरी नवीन आहे असं नाही. प्रश्न असा आहे की आज तो आपल्या चर्चेचा विषय नाही, पण प्रश्न असा आहे की आर्थिक आधारावर आपल्याला आरक्षण देता येणार का नाही देता येणार. अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्या विषयावरची चर्चा कधीतरी वेगळी होऊ शकते. मात्र आज इन्कम टॅक्स आधारित आरक्षण अशा प्रकारची चर्चा जी सुरू झाली आहे परिवर्तन रॅलीच्या निमित्तानं, त्याच्या अनुषंगाने आपण आजची चर्चा करतोय. आता अजित अभ्यंकर, मला लक्षात येत आहे की आपल्याकडे काही नवे मुद्दे आहेत, ताजे आहेत आणि ते मांडायचे आहेत. मात्र आपण प्रत्येकाला संधी देतोय. विनोद पाटील यांना प्रश्न विचारणार आहोत आणि मग या चर्चेचा पुढचा प्रश्न केशव उपाध्याय यांच्यासाठी असेल. विनोद पाटील, अजित पवारांनी असं वक्तव्य का केलं असावं? नाही, मुळात प्रश्न असा आहे की काल जे सुवर्णांना आरक्षण जाहीर झालं, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी स्पष्ट केलं की याच्यामध्ये कुठल्याही नवीन प्रकारच्या अटी नाही. याच्यापूर्वी राज्य सरकारने आणि मागच्याही राज्य सरकारमध्ये ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, आज शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, यांनी जे काही मराठा आरक्षण सुद्धा दिलं त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये 6 लाखाची क्रिमिनलची मर्यादा होती, ती आता 8 लाख केलेली आहे. म्हणजे हा नवीन पॅटर्न काही याच्यात अवलंबनात आलेला नाही आहे. आणि हे जे काही आरक्षण आहे, समजा आता हे केंद्रीय सेवेमध्ये लागेल, UPSC पासून रेल्वे ज्या काही परीक्षा असतील, परंतु माननीय अजितदादांनी जे काही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याची स्पष्टता मलाही अजून आत्तापर्यंत झालेली नाही. कारण की 8 लाखापेक्षा कमी मर्यादा जी आहे त्यांना याचा उपयोग होणार आहे. आमची तर सातत्याने मागणी, सुरुवातीपासून मागणी की सगळ्याच आरक्षणाला क्रिमिनल नॉन क्रिमिनलची मर्यादा लावावी व त्याची अट कमी करावी. म्हणजे ते 2-3 लाख रुपये जर असली तर ते सगळेच खालच्या वर्गाला त्याचा उपयोग होईल. आणि काही याच्यात नवीन नाही आहे. आणि आर्थिक निकषाचा जो प्रश्न आहे की एकदा क्रिमिनल नॉन क्रिमिनलची मर्यादा टाकायची ठरली म्हणजेच आर्थिक
निकष आला, त्यात नवीन काहीच नाहीये. अगदी आपण केशव उपाध्यायांकडे आता पुढचा प्रश्न घेऊन जातोय. केशव उपाध्ये, या चर्चेमध्ये मुळात काय मुद्दा आहे आणि त्याच्यावर आतापर्यंतच्या तज्ज्ञांची काय मतं आहेत ती टप्प्याटप्प्यानं आपण ऐकली असतील. एक प्रश्न मी जो याआधी विनोद पाटलांना विचारला होता, आता मी तो तुम्हालाही परत विचारतो की अजित पवारांच्या या वक्तव्यामागचा हेतू काय आहे? प्रसाद काथे, मी सगळी चर्चा ऐकत होतो. महेश तपासेंचं मी ऐकलं आणि मी आपले बंधुराज लोणे यांचं ऐकलं, अभ्यंकरांचं ऐकलं. मी 4 मुद्दे मांडतो, अगदी मोजके मांडतो, थेट मांडतो. पहिला मुद्दा असा की या सगळ्या विषयामध्ये बंधुराज लोणे जसं म्हणाले की अजित पवारांचं त्याचं आकलन झालं नाही, असं मी म्हणण्यास धाडस करणार नाही. मुळात असं आहे की अजित पवार राष्ट्रवादीची ही वैशिष्ट्य खासियत आहे, कारण त्यांना द्यायचं काहीच नसतं, फक्त घोषणा आणि बोलायचं असतं. 4 मुद्दे. पहिला मुद्दा, ज्या शेतकऱ्यांचा उल्लेख आजच्या बाईटमध्ये सुद्धा त्यांनी केला, त्याच शेतकऱ्यांनी त्यांना मागितलं होतं पाणी, त्यावेळी त्यांनी काय भाषा वापरली हे आपल्याला माहिती आहे. विनोद पाटील इथं बसलेत, मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीने तोंडाला पानं पुसली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मुळामध्ये द्यायचं काही नसतं. तिसरं आणखीन उदाहरण, पाणी मागणाऱ्या दुसऱ्या म्हणजे तळेगावला गोळ्या झाडल्या गेल्या शेतकऱ्यांवरती. त्यामुळे नुसत्या घोषणा करायच्या किंवा बोलायचं हे राष्ट्रवादीचं धोरण आहे. आज एक मोठा गट असा आहे समाजातलं की ज्या समाजातला अनेकांना असं वाटतं की केवळ आर्थिक परिस्थितीमुळे आम्हाला आरक्षण आम्हाला पुढे जाता येत नाही. एक मला सांगा, ज्या 66,000 उल्लेख अजित पवारांनी केला, अहो आज या राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या संस्थांतली इंजिनिअरिंगची याची फी जरा काढली तर ती खरोखर भरता येते का? 66,000 पगार असेल एखाद्याला असं गृहीत धरलं तरी सुद्धा. त्यामुळे जर तशा एका या राज्यातल्या, या देशातला एका मोठ्या समूहाला जर काही संधी द्यायची असेल तर ती राष्ट्रवादीच्या नेत्यांना मान्य नाही की या लोकांना काही पुढे जाता आलं पाहिजे, या लोकांना पुढे द्यायची संधी दिली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादीला मान्य नाही, असं एकूण या सगळ्या आजच्या विधानात दिसतंय. मगाशी हे आणखीन एक उदाहरण महेश तपास म्हणाले की उपमुख्यमंत्री असं होतं, ते असंच म्हणाले होते की आर्थिक आरक्षणावर ते असलं पाहिजे, पण ते नुसतं बोलायचं, करायचं काहीच नाही आम्हाला. ही राष्ट्रवादी हीच तर खासियत आहे. त्यांची एक स्लोगन होती, प्रचंड आशावादी, त्याची प्रचंड खोटी आशावादी, ही ती खरं ती स्लोगन होती. आणि त्या स्लोगन अनुषंगून, आणि म्हणून मला अजित पवारांच्या वक्तव्याचं आश्चर्य वाटलं नाही. त्यांची जी भूमिका सातत्याने राष्ट्रवादीची राहिली आहे, निव्वळ खोट्या घोषणा आणि खोटी आशा दाखवत राहायची, त्या भूमिकेला अनुसरून असं त्यांचं वक्तव्य होतं. याच्या पलीकडे त्यामध्ये बघण्यासारखं काही नाही. उत्तर इथल्या इथे महेश तपासेंकडून घेणार आहोत. महेशजी. केशवजी, तुम्ही तुमचा पक्ष काय बोलतो, काय करतो हे गेल्या 4.5 वर्षामध्ये महाराष्ट्रासहित पूर्ण देशाने पाहिलेलं आहे. आमच्या पवार साहेबांनी आणि केंद्रामध्ये UPA सरकारने 70,000 कोटीची कर्जमाफी केली, लगेच करून दाखवली. तुम्ही महाराष्ट्रातली कर्जमाफी किंवा वेगवेगळ्या राज्यातली कर्जमाफी कशी झाली? अक्षरशः 100 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर, 100 रुपये, 12 रुपये, 15 रुपये अशा पद्धतीने पैसे आलेले आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली यादी नाही. जसं आम्ही जसं बोलतो तसं करतो, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. निवडणुकीच्या काळामध्ये काय बोललेले आहेत त्या काळाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भाषणं बघा आणि पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची भाषणं बघा. जेवढे वायदे केले ते पूर्ण करू शकला नाही. ही तुमची खासियत आहे. आज महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला भाजपवर विश्वास नाही, म्हणून तुमच्या हातातनं 5 राज्य गेली, 3 राज्यात तुमचे मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्रातल्या जनतेला तर सोडा, तुमच्या मित्र पक्षाला देखील तुमच्यावर विश्वास नाही, म्हणून तुमच्या चर्चेमध्ये सहभागी होत नाही. महेश तपासे आणि केशव उपाध्ये, महेश तपासे आणि केशव उपाध्ये दोघांच्याही चर्चेमध्ये मला हस्तक्षेप करावा लागतो, कारण आपण मुद्द्यापासून थोडंसं सरकतोय. मूळ मुद्दा आहे की आर्थिक दृष्ट्या मागास सवर्णांना दिलं गेलेलं आरक्षण हे इन्कम टॅक्सच्या पट्टीने मोजावं का, इन्कम टॅक्सच्या दृष्टीनं त्याचा विचार व्हावा का? मूळ माझा जो प्रश्न होता त्याचं उत्तर मला केशव उपाध्यायांकडूनही हवं होतं. केशव उपाध्ये, मी प्रश्न पुन्हा आपल्याला विचारतो आणि मला असं वाटतं की तुम्ही कृपया टू द पॉइंट त्याच्यावर आलात तर अधिक बरं राहील. हेतू काय आहे? असं बोलण्यामागचा हेतू काय आहे? आणि तुमच्या लेखी जो हेतू आहे तो आहे की नाही हे आपण महेश तपासेंना विचारू. मी तुम्हाला हेतू टू द पॉइंट हेतू उदाहरण सांगितलं की समाजातला एक मोठा वर्ग आहे ज्या वर्गाला या 10% आरक्षणामुळे एक आनंद झालाय आणि त्यांना असं वाटतं की आपणही आपल्याला संधी भविष्यात मिळू शकते. हा मोठा आनंद या वर्गाला मिळालेला जो संधी मिळतीये
ती राष्ट्रवादीला नकोशी आहे, राष्ट्रवादीला ते पाहवत नाहीये आणि राष्ट्रवादीच्या निव्वळ घोषणामध्ये असतात, प्रत्यक्षात करायचं काहीच नाही. आणि म्हणून उदाहरणासहित मी दिलं आणि त्यातलंच पुढचं उदाहरण मी त्यांना दिलं की ज्या आता शेतकऱ्यांची यादी ते आज कधी शेतकऱ्यांची यादी सादर करू शकले नाहीत. निव्वळ घोषणा करायचं काही नाही, ही राष्ट्रीय भूमिका आहे. आणि मोठ्या वर्गाचा जो फायदा झाला तो राष्ट्रवादीला महेश तपासे, एक मिनिट, मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या. मला माहिती आहे की तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी भरपूर माहिती तुमच्याकडे साठली आहे, पण हेतू जो विरोधकांच्याकडून अधोरेखित केला गेला तो मान्य करणार आहात का? तुमच्या लेखी काही वेगळा तर्क आहे आणि तुम्ही हा हेतू मान्य करणार नाही? अजिबात नाही. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही भूमिका राहिलेली आहे की ह्या देशातला जो दुर्बळ घटक असेल, जो मागासलेला असेल, त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाचा वापर त्या ठिकाणी झाला पाहिजे. मग तो शेतकरी वर्गात असेल, मागासवर्गीय आदिवासी असेल किंवा आता ह्या नवीन धोरणानुसार आता प्रश्न या रचनेमध्ये तो होतोय. एक मिनिट या रचनेमध्ये तो होतोय. ह्याच्यामध्ये केशव उपाध्याय जे माझे मित्र आहेत हे शब्दांचा खेळ करतात. तुम्ही कास्टला आरक्षण मांडलं त्याच्यावर बोला ना. अजित पवारांनी आणि राष्ट्रवादी काय करते ते तुम्ही कशाला बोलताय? या ठिकाणी आमची भूमिका एवढीच आहे की तुम्ही 10% आरक्षण केंद्रामध्ये, लोकसभेत, राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर आता 1 तासाआधी सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्या विरोधामध्ये याचिका दाखल झाली, हे तुम्हाला आता त्या ठिकाणी माहिती पडलं असेल. आता माझा प्रश्न असा आहे की हे आरक्षण मंजूर झाल्यानंतर हे लागू कसं करणार हा प्रश्न आहे. आणि तुम्ही देखील कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतात केशवजी, तुम्हालाही माहिती आहे की ज्या कुटुंबाचा 66,000 रुपये ज्याचा पगार आहे त्याला चेकने पैसे मिळतं, 2.5 लाखाच्या वर TDS कापून त्याला पगार दिला जातो, म्हणजे 25,000च्या वर ज्याचा पगार आहे त्याचा TDS कापून दिला जातो. मला मगाशी जे बंधुराज लोणे म्हणाले तो विषय अतिशय महत्वाचा आहे की दुर्बल घटकातल्या गरीब कुटुंबातल्या व्यक्तीला हा आरक्षण लागू करण्यासाठी तुमचं सरकार काय करते. आणि सगळे वर्तमान पेपर जर पाहिले तर सर्वांनी ह्याच्यामध्ये तुमच्यावर टीकाच केलेली आहे की हा दुर्बल घटकासाठी होणारा जो त्याचा उपयोग आहे तो ह्याच्यामध्ये कुठे दिसत नाही. हे सर्व राष्ट्रीय स्तरावरच्या वर्तमान पेपर अगदी मगाशी थोड्या वेळापूर्वी बोलताना अजित अभ्यंकरांकडूनही हा प्रश्न उपस्थित झाला होता, बंधुराज लोणे यांच्याकडूनही हा प्रश्न उपस्थित झाला होता की हे आरक्षण लागू कसं करणार. मात्र मूळ मुद्दा जो सुरू झालाय की या आरक्षणाला आयकराच्या चौकटीत मोजावं का, आपण त्या अनुषंगानं आपली चर्चा दुसऱ्या टप्प्यात रोखठोकच्या पुढे नेणार आहोत. आणि त्यात राजकीय अपेक्षित अर्थात राजकीय दृष्टिकोनातूनही काही उत्तर येणं अपेक्षित आहे की विद्यमान नव्या आरक्षणात या दोन्ही प्रकारच्या आरक्षणांच्यामुळे राष्ट्रवादीला आपल्या मतपेढीवर संकट आलंय असं वाटतंय का? तेव्हा रोखठोकचा पुढचा भाग चुकू नका. नमस्कार, रोखठोकच्या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आरक्षणाचा राष्ट्रवादी पॅटर्न या शीर्षकांतर्गत आपण आज चर्चा करतोय ती आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना देण्यात आलेल्या आरक्षणावर इन्कम टॅक्स प्राप्त लोकांना त्याचा लाभ मिळतोय, जे इन्कम टॅक्स भरत नाहीत त्या गरिबांना याचा लाभ मिळत नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं असल्यामुळे त्या निमित्तानं ही चर्चा होती आहे. या आरक्षणाचे निकष काय आहेत ते एकदा आपण पडद्यावर बघू आणि मग पुढची चर्चा सुरू ठेवू. सवर्णांना नोकरीत आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळणार आहे. हे आरक्षण वार्षिक 8 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना, कौटुंबिक उत्पन्न कमी असलेल्यांना मिळेल. 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन ज्यांची असेल त्यांना, आणि शहरामध्ये ज्यांचं घर 1000 चौरस फुटांपेक्षा लहान असेल, तसंच निमशहरी भागामध्ये 200 यार्डपेक्षा कमी जमीन असेल त्यांना या आरक्षणाचा लाभ होईल. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांची व्याख्या कशी असावी, काय असावी या संदर्भातले वाद मात्र कायम आहेत. आपण चर्चेकडे परत येतोय. आपल्या सोबत आहेत केशव उपाध्याय, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता, बंधुराज लोणे आरक्षणाचे अभ्यासक, अजित अभ्यंकर नेते माकप, आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात याचिकाकर्ते विनोद पाटील. तसंच माझ्याबरोबर स्टुडिओत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता महेश तपासे. आपल्या सगळ्यांचं स्वागत. केशवराव, तुम्ही हे निकष आता पाहिले असतील. या निकषांच्या आधारे ज्या वर्गाला लाभ होणार आहे तो वर्ग आपल्यापासून दूर जाईल अशी भीती आता भाजप विरोधकांमध्ये निर्माण झाली आहे का, आणि त्या भीतीपोटी ही वक्तव्य होत आहेत का? मला वाटतं कदाचित तुम्हाला का हवा असलेला प्रश्न आलेला आहे.
नाही प्रसाद, दोन गोष्टी आहेत. काही मुद्दे हे भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेतून सांगतोय मी, काही मुद्दे हे निवडणुकीच्या पलीकडे असतात. त्याचं केवळ राजकीय तेवढा स्वार्थ आम्ही बघू इच्छित नाही. उलट समाजातला एक मोठा घटक, ज्यावेळी मराठा समाजाला आरक्षणाची भूमिका आली, त्यावेळी ज्यावेळी आरक्षण दिलं गेलं, त्यावेळी यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा विषय क्रेडिटचा नाही, हा विषय श्रेयवादाचा नाही, एका मोठ्या समूहाला आरक्षण मिळतंय, तो समाजाला संधी मिळते पुढे येण्याची, त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं 10% आरक्षणाच्या मुद्द्यातनं जे आत्ता दिलेलं आहे त्याच्याकडे सुद्धा त्या पद्धतीने बघितलं पाहिजे. मात्र दुर्दैवाने इतर राजकीय पक्ष, मग राष्ट्रवादी असतील किंवा बाकी सगळे असतील, हे स्वाभाविक आहे की त्यांच्यामध्ये ती अस्वस्थता आहे. एक तर ती हवी ती मतं जी मिळायची शक्यता होती ती नाही आहेत, मुळात विश्वासार्हता कमी असल्यामुळे. आणि त्यातून जर पुन्हा एकदा हा वर्ग भारतीय जनता पार्टीकडे जर आला तर आणखीन जो आहेच आहे तर आणखीन त्यांची पंचायत होऊ शकते. ही भूमिका राष्ट्रवादीची असू शकते. भारतीय जनता पार्टी पुरतं बोलायचं मी मगाशी पण सांगितलं. खरं म्हणजे आजही जर एखाद्या इंजिनिअरिंग किंवा अशा अन्य ठिकाणी जर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर किती मोठ्या फी असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि जर अशा प्रकारे एका मध्यमवर्गीयाला, एखाद्या सर्वसामान्य उच्चवर्णीयातल्याला जर संधी मिळत असेल तर ती संधी मिळणं या राष्ट्रवादीच्या नेत्यांना पसंत नाही. या समूहातल्या लोकांनी शिकावं, त्यांचा पुढे प्रगती व्हावी, हे राष्ट्रवादीच्या लोकांना मान्य नाही. अशा प्रकारची भूमिका मला वाटतं बोलतानाही आपण आपली ही भूमिका मांडली होती. थोडी पुनरावृत्ती त्या गोष्टीची होती म्हणून मी आपल्याला थांबवतोय. आणि आता आपण बंधुराज लोणे यांना पुढचा प्रश्न विचारतोय. खरं तर तात्काळ आपण महेश तपासेंकडून याचं उत्तर घेऊ शकलो असतो, पण आणखीन काही नवे मुद्दे चर्चेत येऊ देत, मग आपण महेश तपासेंकडे वळू. बंधुराज लोणे, केशव उपाध्यांनी ज्या वर्गाची रचना मांडली आणि जो वर्ग या नव्या आर्थिकदृष्ट्या मागास सवर्ण या कॅटेगरीत लाभान्वित होणार आहे तो इतरांपासून भाजपकडे वळण्याची शक्यता आहे, अशा स्वरूपाचा एक तर्क या चर्चेमध्ये अधोरेखित झाला. तुमच्या लेखी आरक्षणाच्या नव्या निकषांनुसार आणि नवीन आरक्षण, मग ते लॉलीपॉप का असेना, पण जनमानसावर जर परिणाम करणारं असेल तर कोणता वर्ग हा राजकीयदृष्ट्या आपल्या भूमिका बदलू शकतो? कसं आहे याच्यामध्ये की अजित पवारांचं वक्तव्य जर आपण बघितलं तर हा जो लाभार्थी वर्ग आहे हा मुळामध्ये राष्ट्रवादीचा मतदार नाही आहे. तुम्हाला लक्षात असेल की प्रत्येक निवडणुकीमध्ये शरद पवार साधारण प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ब्राह्मणांच्या विरोधामध्ये त्यांना शेतीतलं काय कळतं वगैरे अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतात. या आरक्षणाच्या निमित्ताने शरद पवार किंवा अजित पवार जे आता बोलत आहेत त्यांना याची चिंता नाही आहे, कारण हा वर्ग मुळात त्यांचा मतदारच नाही आहे. आणि भाजप किंवा त्यांचा जो मतदार आहे त्याला कसं बिथरवता येईल मला वाटतं अजित पवारांच्या वक्तव्याचा तो संदर्भ असेल किंवा त्याचा निशाणा तिथे असला पाहिजे. या निवडणुकीचा महाराष्ट्रामध्ये फारसा काही परिणाम होणार नाही, कारण राष्ट्रवादीचा जो बेसिक मतदार आहे मराठा, त्यांना आरक्षण मिळालेलं आहे. ते कसं पुढच्या काळात त्याचं टिकेल न टिकेल हा वेगळा भाग झाला, पण अजित पवारांचा जो मतदार आहे त्याला आरक्षण मिळालेलं आहे. या आरक्षणाचा भाजपला सर्वाधिक जो काय फायदा होईल तो उत्तर भारतामध्ये होणार आहे, खास करून उत्तर प्रदेशामध्ये, जिथं 78 जागा 80 पैकी आज भाजपच्या ताब्यात आहेत. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की 2008-07 साली जेव्हा मायावती बहुमताने सत्तेवर आल्या त्यावेळी ब्राह्मण आणि दलित, तिथलं ठाकूर आणि दलित असं जे ध्रुवीकरण जातीचं मायावतीने केलं होतं त्याचा सर्वाधिक फायदा त्यांना झाला होता आणि मायावतीचं पहिल्यांदा बसपाचं तिथं बहुमत आलं होतं. मला वाटतं हा जो ध्रुवीकरणाचा भाग आहे, हे जे जातीय पॅटर्न आहे हे भाजपला तिथं कुठेतरी तोडायचं आहे. कारण सप आणि बसप एकत्र आल्यामुळे वरचा जो वर्ग आहे ठाकूर आणि ब्राह्मण, खास करून जो ब्राह्मण उत्तर प्रदेशामध्ये 18% आहेत, त्याची भाजपला चिंता आहे. आणि देशव्यापी जो हा वर्ग आहे त्याला काय राष्ट्रवादीचं घेणं देणं लागत नाही आणि त्यांचा इथला बेसिक वर्ग आहे त्याला आरक्षण मिळालेलंच आहे. अगदी तुमचा मुद्दा लक्षात येतोय. तुमच्या लेखी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मतदारांमध्ये बुद्धिभेद करणं हा अजित पवारांच्या आजच्या वक्तव्याचा एक सुप्त हेतू असू शकतो असं बंधुराज लोणे सांगतायत. आणि त्याचबरोबर बंधुराज लोणेंचं दुसरं एक महत्त्वाचं विधान होतं की या आरक्षणाच्या एकूणच खेळीमागचा मूळ उद्देश हा बुवा आणि बबुआ अर्थात सपा बसपाची जी युती झाली आहे उत्तर प्रदेशातली, त्यामुळे उभ्या राहिलेल्या आव्हानाचा मुकाबला करणं. अजित अभ्यंकर, आपण मगाशी चर्चा करत असताना एक दावा केलात की विद्यमान आरक्षणाची घोषणा म्हणजे अर्थात जी नवी आरक्षणाची घोषणा झालेली आहे ती आरक्षणाची घोषणा ही पूर्णपणे राजकीय जुमला आहे, एक नवं आश्वासन आहे. आश्वासन जरी मान्य केलं तरी पण श्रमिक वर्गावर या आश्वासनाचा काही परिणाम खरंच होईल
का तो अजिबात होणार नाही? हे पहा, त्याचा काहीही परिणाम होणार नाही. याचं कारण असं, मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. जेवायला जर बसला माणूस तर त्याला ताट लागतं आणि पाट लागतो आपल्या जुन्या पद्धतीप्रमाणे. हे सरकार काय करते, त्यांनी ताट हे दुसऱ्याच्या समोर ठेवलेलं आहे. अदानी, अंबानी, त्यांचे उद्योगपती त्याच्यासमोर सगळं ताट वाढून ठेवलेलं आहे. तुम्हाला तुमच्यासमोर ताट येणारच नाही अशा प्रकारची सगळी धोरणं आहेत. आलंच तर त्याच्यात फारसं काही असणार नाही याची काळजी आहे. आणि पाट मात्र 4 मांडून ठेवलेत. तेव्हा जेवायला फक्त पाट चालत नाही, त्याला ताट असावं लागतं समोर आणि ताटात काहीतरी असावं लागतं. ते सगळं तुम्ही खाजगी क्षेत्राकडे देताय. तर सगळ्या आता आरोग्य घ्या, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काय आहे, सगळं खाजगीकरण आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काय आहे, फिया किती घेतात शिक्षण सम्राट, त्याच्यावरती काही नाही. ते सगळं लाखोच्या म्हणजे दशलक्षामध्ये सगळ्या फीज चाललेल्या आहेत. आता तुम्ही आरक्षण तिथं दिलं, समजा उच्चवर्णीयांना सुद्धा 10% नाही 100% जरी आणखीन कोणाला आरक्षण दिलं तरी त्या शिक्षण सम्राटांच्या खाजगी कॉलेजेसमध्ये सरकारी अनुदान जोपर्यंत तुम्ही देऊन शिक्षण हे अनुदानित खऱ्या अर्थाने होईल असं जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत या आरक्षणाला दुसरं काय म्हणणार? अगदी मगाशी केशव उपाध्यायांच्याकडून या संदर्भातला मुद्दा मांडला गेला होता आणि अजित अभ्यंकर आपण जे आक्षेप नोंदवलेले आहेत त्या आक्षेपांच्या संदर्भात आपण लगेच उत्तर इथून केशव उपाध्यायांकडून घेऊ. केशवराव, 2 मुद्दे इथे मांडले गेले. एक मुद्दा प्रकर्षाने बंधुराज लोणेंनी मांडला की महाराष्ट्रातल्या तुमच्या मतदारांमधला बुद्धिभेदाचा प्रयत्न, आणि दुसऱ्या बाजूला अजित अभ्यंकर म्हणतात श्रमिकांना या आरक्षणाचा काही लाभ होणार नाही आणि नाही तो श्रमिक वर्ग भाजपकडे वळणार आहे. मुळामध्ये उठसूट रशियाकडे बघून धोरणं आखणारे कम्युनिस्ट डावे लोक किमान या संस्कृतीप्रमाणे ताट आणि पाट्याच्या गप्पा मारायला लागले. हेच मोठं सगळ्यात यश आहे सगळ्यात पहिल्यांदा प्रसाद काथे. दुसरं असं, मी सगळ्यात आमचे मित्र बंधुराज लोणे यांनी जो मुद्दा मांडला बुद्धिभेद, राजकारणातल्या निवडणुकीत बुद्धिभेद करण्याचा मतदारांना परिणाम आहे. खरं म्हणजे याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं, सुरुवातीला सांगितलं, काही निर्णय काही भूमिका या मतदार किंवा निवडणुकीपुरत्या बघायच्या नसतात. त्या मतदानाच्या पलीकडे समाजाच्या व्यापक हिताच्या दृष्टिकोनातून बघायच्या असतात. आणि त्यामुळे आमची या विषयातली भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. आम्ही निवडणुकीपुरतं याच्याकडे बघत नाही, तर समाज पुढे जातोय त्या भूमिकेतनं आम्ही बघतो. समाजाच्या 4 वर्ष आधी त्याचं उत्तर देतो. त्याचं उत्तर देतो. मुळात असं आहे की या देशामध्ये सातत्याने कोणत्या ना कोणत्या निवडणुका सुरूच असतात. म्हणून या निवडणुकीपूर्वी हा निर्णय आम्ही घेतला तर का घेतला, घेतला नाही तर का नाही घेतला, अशा प्रकारचा पुन्हा एकदा संभ्रम. दुसरा त्यातला मुद्दा, गेले 4 वर्ष आम्ही अनेक चांगले निर्णय घेतले. मग उज्ज्वलासारखी योजना असेल, मुद्रासारखी योजना असेल, अनेक चांगल्या गोष्टी, सबका साथ सबका विकास हे तर आम्ही टप्प्याटप्प्याने करत आलेलोच आहोत. त्याच्यामुळे या पद्धतीने आताच का घेतलेला अर्थ नाही. निवडणुकीशी पुन्हा जोडून आपण ती गफलत करतात, आमच्या डोक्यात आणि मतदारांच्या डोक्यात गफलत असण्याचं कारण नाही. शेवटी एक व्यापक पुढे समाज जातोय, या भूमिकेतनं बघितलं पाहिजे. आमचा मतदार किंवा आमच्या मतदाराचा काय. चर्चेतला पुढचा मुद्दा घेतोय. महेश तपासेंना वारंवार चर्चेत सहभागी व्हायचंय, मात्र महेशजी थोडी कळ अजून काढा. विनोद पाटील यांना आता पुढचा प्रश्न आहे. विनोदजी, आपण श्रमिकांचा मुद्दा ऐकला आणि त्याचबरोबर भाजपच्या मतदारांमधल्या बुद्धिभेदाचा मुद्दा ऐकला. आता मराठा आरक्षणाच्या संदर्भातली लढाई तुम्ही ज्या पोटतिडकीनं लढलीत त्या अनुषंगानं माझा तुम्हाला प्रश्न आहे की मराठा आरक्षण हे आर्थिक निकषावर सुद्धा देता आलं असतं अशा प्रकारचा एक युक्तिवाद मांडला गेला होता. मात्र आता देण्यात आलेलं आरक्षण हे जवळपास त्या अनुषंगानं जवळ जाणार आहे. तेव्हा हे नवं आरक्षण एका बाजूला 16%, दुसऱ्या बाजूला सवर्णांना देण्यात आलेलं 10% आरक्षण, हे सगळं आरक्षण पाहता मराठा वर्गामध्ये काय प्रतिक्रिया आहे? मराठा समाजाने फार संघर्षाने आरक्षण मिळवलं. राज्य सरकारने जे आरक्षण आम्हाला दिलं ते राज्यापुरतं मर्यादित होतं. काल जे आरक्षण मिळालं याचे आम्हाला 2 फायदे, एक नुकसान जर आपल्याला सांगायचं ठरलं. या आरक्षणाचा आम्हाला फायदा असा की आम्हाला पुन्हा संघर्ष करण्याची गरज नाही आणि केंद्र पातळीवर जे काय आरक्षणाचे आमचा हकदार होतो तो अधिकार आम्हाला मिळालेला आहे. केंद्राला आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे. दुसरी अडचण
जी आता वारंवार इन्कम टॅक्स आणि 8 लाखाच्या मर्यादेची सांगते, तर मी आपल्याला परत एकदा स्पष्ट करतो की मागच्या काळामध्ये आरक्षण मिळालं होतं, त्याच्यामध्ये 6 ते 8 लाखाची मर्यादा होती. ह्या सरकारने आरक्षण दिलं त्याच्यामध्ये मराठा समाजाला 6 ते 8 लाखाची मर्यादा होती. याच्यामुळे मराठा समाजाला तर फार काही इफेक्ट होणार नाही. त्याचं कारण असं, आपण आयोगाचा रिपोर्ट जर बघितला असेल तर मराठा समाजाचा आरसा म्हणून आम्ही त्या रिपोर्टकडे बघतो. त्याच्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे की आमचे विद्यार्थी 2% जास्त उच्च शिक्षणात नाही, आमच्या समाजामध्ये शासकीय नोकऱ्यामध्ये 2%वर प्रतिनिधित्व होत नाही. त्यामुळे इन्कम टॅक्सचा आणि आमचा फार दूरपर्यंत जास्तचा हा काही संबंध राहिलेला नाहीये. याचा फायदा आम्हाला असं होतोय की केंद्रामध्ये आम्हाला जी लढाई लढवण्याची गरज होती ती आता आम्हाला लढवायची गरज नाही. केंद्रामध्ये आम्ही आता इलिजिबल झालो. राज्यामध्ये ऑलरेडी 8 लाखाची मर्यादा ही मराठा आरक्षणाला घालून दिली. परंतु व्यापकतेने जर बघायचं ठरलं तर प्रत्येक आरक्षण, नुसतंच मराठा आरक्षण नाही, कालचं सुवर्णांचंच आरक्षण नाही, प्रत्येक आरक्षणामध्ये आता कुठंतरी तपासण्याची गरज आहे. एक पाऊल पुढं कोणाला ना कोणाला डेअरिंग करून टाकावं लागेल की खरोखर जर खालच्या वर्गाला याचा बेनिफिट द्यायचा असेल तर प्रत्येक आरक्षणाला क्रिमिनल नॉन क्रिमिनलची मर्यादा लागली पाहिजे आणि त्याची मर्यादा ही कमी झाली पाहिजे. तुम्ही तुमच्या मगाच्या वक्तव्यामध्ये सुद्धा सर्व आरक्षणाच्या श्रेणींमध्ये क्रीमी लेअर आणि नॉन क्रीमी लेअरची मर्यादा असावी अशी मागणी मांडली होती. आता महेश तपासेंकडे आपण वळतोय. महेशराव, चर्चेची एकूण रचना, मगापासून सुरू असलेले मुद्दे आणि त्याचा पुढे सरकण्याचा वेग तुमच्या समोर आहे. आता तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह करत असताना उत्तर द्यायचं आहे. तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न, जर समजा हा केवळ आणि केवळ बुद्धिभेदाचा प्रकार आहे तर त्या बुद्धिभेदातून राष्ट्रवादीच्या झोळीत काही पडणार आहे का? असं आहे की मगासपासून मी केशव उपाध्यायांचं वक्तव्य ऐकतोय आणि राष्ट्रवादी अशी करते ते विश्वासार्हता गमावलेला पक्ष आहे वगैरे असे ते म्हणत होते. मला त्यांना एवढंच नम्रतेने सांगायचं आहे की महाराष्ट्रात 3 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्यामध्ये निवडून आलेला आहे. तुम्हाला आता फक्त एकच टर्म मिळाली, पुढची टर्म मिळते की नाही मिळते हा पण 2019च्या नंतर पाहूया. ज्या राज्याने देशाचे पंतप्रधान निवडून दिले त्या राज्यामध्ये देखील भाजपची काय पिछेहाट झाली हा पूर्ण जग जाहीर निकाल आहे. त्याच्यामुळे आपण कोणाच्या विश्वासार्हतेकडे कृपया करून जाऊ नका. आज तुम्ही एक आरक्षण दिलेलं आहे, आम्ही त्याचं स्वागत केलेलं आहे. आर्थिक निकषावर आरक्षण मिळत असेल चांगली गोष्ट आहे, पण ते लागू कसं करणार त्याच्यावर तुम्ही काहीच बोलत नाही. केशवजी, तुम्ही लागू करताना कुठले निकष आणणार ह्याच्यावर तुम्ही काहीच बोलले ना. तुम्ही कारण मुद्दा तो यापूर्वी झालाय चर्चेत. मी परत एकदा तुम्हाला चर्चेकडे आणतो. माझा प्रश्न असा होता की तुम्हाला जर समजा भारतीय जनता पक्षाच्या मतदारांमध्ये बुद्धिभेदच करायचा असेल तर तो बुद्धिभेद लाभकारी कसा ठरेल? तुमच्या पदरात त्यामुळे काय पडेल? बघा, राजकारणामध्ये आमची भूमिका फार स्पष्ट आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पुरोगामी विचाराचा पक्ष आहे. त्याच्यामुळे शहरी, निमशहरी आणि ग्रामीण या संपूर्ण मतदार वर्गामध्ये आमचा चाहता वर्ग की आम्हाला मानणारा वर्ग त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे आज हा आरक्षणाचा मुद्दा किंवा वेगवेगळे जे काही जुमले हे कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले नाही. हे जुमले करण्याचं काम फक्त भाजपाचे. त्या ठिकाणी बुद्धिभेद करायचं असेल, सामाजिक पोलरायझेशन करायचं असेल, हे केशवजींच्या पक्षाला जास्त जमतं, आम्हाला ते जमत नाही. ठीक आहे, तुमच्या लेखी हा बुद्धिभेदाचा प्रयत्न नाही. आता पुढचा प्रश्न, विनोद पाटील जे म्हणाले, विनोद पाटलांच्या लेखी मराठा समाजाने संघर्ष करून जे आरक्षण मिळवलं ते 16%चं आणि न मागता विशेष इच्छा असून सुद्धा संघर्ष न करता राष्ट्रीय स्तरावर त्यांना मिळालेलं आरक्षण 10%. या दोन्ही गोष्टी विनोद पाटलांच्या लेखी मराठा समाजामध्ये सकारात्मक वातावरण तयार करतात. मग राष्ट्रवादीचा मुख्य मतदार जर अशा प्रकारचा विचार करत असेल तर त्याची भीती तुम्हाला वाटते का? अजिबात नाही, कारण मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही आमची मागणी नव्हे, आम्ही ते देऊ केलं होतं. म्हणजे मागच्या सरकारमध्ये मराठा समाजाला हे आरक्षण आम्ही दिलंच होतं. नंतरच्या काळामध्ये कोर्टाच्या काही गोष्टींमध्ये टिकू शकलं नाही हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे आरक्षणावर डोळा ठेवून किंवा मराठा समाजांच्या मतांवर डोळा ठेवून त्या ठिकाणी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मांडली नाही. आपल्याला माहिती आहे मागच्या सरकारमध्ये नारायण राणे त्या समितीचे प्रमुख होते. विनोद पाटील देखील एक चांगले काम त्या ठिकाणी औरंगाबाद आणि मराठवाड्या परिसरामध्ये करतात. त्याच्यामुळे ही भूमिका की राष्ट्रवादी मराठा मतदाराला किंवा असं काय करता अशी भूमिका नाही. ज्या समाजामध्ये गरीब वर्गातले लोक आहेत ज्यांना अजूनपर्यंत फायदा झालेला नाही त्या ठिकाणी त्या संबंध वर्गाचा उपयोग व्हावा, त्या संबंध वर्गाला मुख्य प्रवाहात कसा आणता येईल ह्याच्यासाठी आमच्या पक्षाने वारंवार भूमिका घेतलेली. अगदी तुमचा मुद्दा लक्षात आलाय. केशव उपाध्यायांना यावर बोलायचं आहे, मात्र आता
आपण चर्चेच्या शेवटच्या फेरीत आलोय, तेव्हा विनंती आहे की 30-30 सेकंदात आपल्या भूमिका मांडा, म्हणजे आपण पटपट पुढचे मुद्दे घेऊ शकू. केशवराव, महेश तपासेंच्याकडून मांडले गेलेले मुद्दे तुम्हाला पटलेले नाहीयेत असं तुमच्या चेहऱ्यावरून मगापासूनच दिसतंय. असं आहे, 2006 साली शालिंदाई पाटलांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणाचा मुद्दा एकदा मांडला होता. पहिल्यांदा नाही, खरं 1989 साली मराठा महासंघाच्या मोर्चात मांडला होता. त्याच्यानंतर एका शरद पवारांनी विरोध केला होता. 2006 साली शालिंदाई पाटलांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला. त्यावेळी त्यांना पक्षातनं काय स्थिती मिळाली, काय कशा प्रकारे त्यांना ट्रीटमेंट देण्यात आली, हे सगळं जग जाणतं, सगळ्या समोर सगळा मुद्दा आहे. त्यामुळे मराठा आरक्षण देण्यामध्ये राष्ट्रवादीचं काही म्हणजे नावापुरतं त्यांनी घोषणा केली, एक GR काढला, पण पुढे त्यात केलं नाही. कोर्टात टिकेल अशी कोणतीही कृती केली नाही. आणि म्हणून मी चर्चा सुरुवातीला जे म्हटलं की राष्ट्रवादीला केवळ द्यायचं, फक्त घोषणा करायच्या माहिती आहेत, करायचं काहीच नसतं. आणि म्हणून आजचं वक्तव्य सुद्धा त्याच अनुषंगाने आहे की प्रत्यक्षामध्ये केवळ आणि केवळ भूलथापा द्यायच्या, त्याच्या पलीकडे काहीच करायचं नाही. त्याचनुसार ते आजचं वक्तव्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने मराठा आरक्षणाचं क्रेडिट घ्यायचं कारण बंधुराज लोणे, निकष काय आहेत हे आपण थोड्याच वेळापूर्वी टीव्हीवर दाखवलं, आणि हेच निकष मंडल आयोगाच्या दिलेल्या फ्रेमवर्कमध्ये, चौकटीमध्ये दाखवण्यात आलेले होते. मग ज्या पक्षामध्ये मंडल आयोगाचा खंदा पुरस्कर्ता छगन भुजबळ या नावाचं व्यक्तित्व असतं, त्या पक्षात इतका मोठ्या प्रकारचा कन्फ्युजनचा एक नवा मुद्दा काय येतो? राष्ट्रवादीमध्ये ते काही कन्फ्युजन आहे असं मला वाटत नाही. ती त्यांची जाणीवपूर्वक खेळी आहे. प्रसाद, कसं आहे की गेल्या 40-50 वर्षामध्ये आपण आरक्षणाकडे जर बघितलं तर सर्वच राजकीय पक्ष केवळ त्याचं राजकारण करत असतात किंवा निवडणुकीच्या बाबतीमध्ये आपल्याला कसा फायदा होईल या दृष्टीनेच आरक्षणाकडे बघितलं तर बेसिक त्याच्यामधले जे मूलभूत तत्व आहे त्याच्याकडे कोणीही बघत नाही. आणि आता भाजप असतील किंवा राष्ट्रवादी असतील एकमेकावर चिखलफेक करण्याच्या पुढे जाऊन या मुद्द्याकडे खरं तर त्यांनी बघायला पाहिजे, पण ते बघितलं जात नाही. भुजबळांसारखा मंडल समर्थक नेता जरी राष्ट्रवादीमध्ये असेल तरी आताचं जे आरक्षण लागू होणार आहे ते मंडलच्या बाहेर जो वर्ग होता त्या वर्गासाठी आहे, आणि तो बेसिकली भाजपचा मतदार आहे, तो राष्ट्रवादीचा मतदार नाही आहे. त्यामुळे त्या मतदाराच्या विरोधामध्ये भुजबळ किंवा अजित पवार जर बोलले तर त्यांचं फारसं नुकसान काही होणार नाही. अजित अभ्यंकर, याच्या पुढचा प्रश्न आहे. अजित अभ्यंकर, आहे रे आणि नाही रे या वर्गाच्या संदर्भातला संघर्ष फार जवळून तुम्ही पाहिलाय, तेव्हा मला या आरक्षणामुळे त्या दोन वर्गांवर काय परिणाम होईल आणि त्याचं मतांमध्ये काही परिवर्तन शक्य आहे का, हा प्रश्न मी पुन्हा एकदा आपल्या समोर मांडतोय. कृपया थोडक्यामध्ये आपली भूमिका मांडा. तुम्ही तुमच्या लेखी मगाशी हे बोललेलाच आहात की श्रमिक यामुळे प्रभावित होणार नाहीत. आता नवी माहिती अपेक्षित आहे. होय, याचं कारण असं आहे, आपण तुकड्या तुकड्यामध्ये विचार करतो ना, हा प्रॉब्लेम आहे. मगाशी जे तुम्ही आरक्षणाची चर्चा वेगळी, इकॉनॉमिक पॉलिसीची चर्चा वेगळी, खाजगीकरणाची चर्चा वेगळी, असं नाही करून चालत. मनुष्य जो जगतो, समाज जो असतो तो एकात्म असतो. म्हणजे त्याचं माणसाचं जे जीवन असतं, सामाजिक जीवन, आर्थिक जीवन, हे वेगवेगळं नसतं. त्यामुळे त्याचा जो सामाजिक अनुभव आहे की मला हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये मोजायला लागतात, मला शिक्षणाच्या ॲडमिशनसाठी लाखो रुपये मोजायला लागतात, भरती ही सगळ्या सरकारांनी कायमची बंद करून टाकलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आरक्षण, म्हणजे मी मगाशी बोललो ते सांगले, जेव्हा ताट आणि पाट यांची मॅनेजमेंट एकाच एजन्सीकडे, एकाच यजमानाकडे असते, तेव्हा पाट बसायला दिला तर बरं वाटतं. आता काय केलंय, पाटाची अरेंजमेंट ही सरकारकडे आहे आणि ताटाची सगळी अरेंजमेंट खाजगी क्षेत्राकडे दिलेली आहे. तेव्हा पाट मांडायचे तेवढे आणि रिझर्व करून ठेवा. काय फरक पडतो त्याच्यामुळं? मुद्दा असा आहे की ताटं कोणाकडे आहेत आणि ती कुठनं येत आहेत, ती कोणाच्या ताब्यात तुम्ही दिलेली आहेत, याचा श्रमिक वर्ग विचार करेल. पण या सगळ्या चर्चेमध्ये जो इन्कम टॅक्सचा मुद्दा वारंवार खेचून आणला जातोय, त्या इन्कम टॅक्सच्या मुद्द्याला कितपत अर्थ आहे? इन्कम टॅक्सच्या मुद्द्याला आहे बघा, मी मगाशी सांगितलं की तुम्ही इन्कम टॅक्स देत नाही आणि इन्कम टॅक्स देतो हे जर मानले तर या देशातले जे ब्लॅक मनी होल्डर्स आहेत आणि ब्लॅक मनी प्रचंड ज्या लोकांकडे आहे, ते इन्कम टॅक्स कसा बुडवायचा किंवा कमी उत्पन्न कसं दाखवायच्यामध्ये माहीर आहेत. त्याच्यामुळे त्यांची व्यवस्था करण्यासाठी इन्कम टॅक्स, आणि जे प्रामाणिकपणे टॅक्स भरतात किंवा ज्यांना भरावा लागतो, सॅलरी अर्नर्स आहेत, त्यांना वाघाच्या तोंडात दिल्यासारखं होईल. तेव्हा ती इन्कम टॅक्सशी कनेक्ट करणं ही चुकीची गोष्ट होईल. म्हणूनच सांगतो मी की याच्यामध्ये जे निकष आहेत ते ठरवणं आणि ते लागू करणं हा प्रॉब्लेमॅटिक प्रश्न आहे. आणि म्हणून ती मर्यादा जी आहे ती 8 लाखाची थोडीशी
अति जास्त नाही, परंतु थोडीशी खाली आणायला नक्कीच वाव आहे असं मला वाटतं. तर अगदी ते एक खऱ्या अर्थाने सकारात्मक त्याचा आणि गरिबाला वेगळा जास्त विचार फायदा या होईल. निमित्तानं आपण मांडलात की जी आर्थिक निकषांच्या अंतर्गत देण्यात आलेली मर्यादा आहे उत्पन्नाची, ती कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा 8 लाखावरून 6 लाखांपर्यंत आणायला हरकत नाही. अजित अभ्यंकर यांनी हा मुद्दा मांडला. आपण चर्चा इथे थांबवतोय कारण कालमर्यादा आपल्या समोर आहे. आपण सगळ्यांना या निमित्तानं मी आभार मानतो, धन्यवाद देतो. आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्यासाठी. मुळात आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण देण्याचा मुद्दा आणि त्यानंतर सुरू झालेली चर्चा ही राजकारण विरहित असणं शक्यच नाही. कारण घेतलेला निर्णय हा जितका राजकीय दृष्टिकोनातून आहे तितकाच तो सामाजिकदृष्ट्या बदल अपेक्षित करणाऱ्या एका चळवळीशी सुद्धा निगडीत आहे. मात्र त्याची अंमलबजावणी ही तितकी प्रभावीपणे असेल का आणि येत्या काही दिवसात त्यामुळे होणारे राजकीय बदल हे कोणाला अपेक्षित असतील तेच पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. आज रोखोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.